चाललोय काशी विश्वनाथ मंदिर. खूप गर्दी आहे ते. खूपच गर्दी आहे, खूपच भरपूर गर्दी आहे मित्रांनो. शक्यतो तुम्ही विकेंड टाळा, शनिवार येण्याचा प्रयत्न नका करू. मधल्या वेळात आला तर बरं होईल. खूप म्हणजे खूपच गर्दी आहे, खूप. राशी चाट फेमस आहे, त्याच्यामुळे गर्दी बघा तुम्ही. रस्त्यावर गर्दी आहे, रस्त्यावर गर्दी. काफी चाट यहाँ चाट मिलता है, इतना फेमस है कि सुबह से शाम तक यही हालत रहती है और 50 से 60 पर भी ऐसा हुआ है रोज का. तर आता गर्दी बघा, गर्दी. मी इथून स्टार्ट करतोय. ही नॉर्मल आहे. हळूहळू हळूहळू तुम्हाला कॅमेरा दिसेल की माहीत नाही, दिसेल. तुम्ही थोडंसं मी तुम्हाला झूम करून दाखवतो. आणि आपले सगळे फॅमिली मेंबर्स जिकडून जागा मिळेल तिकडून गंगा आरतीचं दर्शन करण्याचा प्रयत्न करत आहेत. बिचारे जीवाचा आटापिटा करतायत. मी सुद्धा जीवाचा आटापिटा करताय. ठीक आहे, हे आमच्या नशिबात आहे, आम्हाला मिळतं आहे. पण इथून दिसतंय थोडंसं आम्हाला दर्शन घेता येईल आरतीचं. आणि हा बिचारा दीपेश गावरा बारा होता बघा, तुम्ही त्याला बघतच आहे. तो सुद्धा त्याच्या कॅमेरामध्ये काहीच फायदा नाही होता का बिचारा नाराज झाला. ठीक आहे, पण काय एवढ्या लांबून आलो आम्ही, तर काही नसल्यापेक्षा एवढं असलेलं ठीक आहे. तर एक थोड्या वेळातच गंगा आरती चालू होईल, तर त्याचं शूट करतो मी आणि मग पुढचं नियोजन तुम्हाला सांगतो. ज्यांना लांबून आरतीचं दर्शन घेणं शक्य नाही त्यांच्यासाठी देवस्थान मंदिर ट्रस्ट एक चांगली व्यवस्था केलेली आहे. इथे मोठी स्क्रीन लावलेली आहे, मोठी एलईडी स्क्रीन लावलेली आहे, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, आपल्या या घाटावर आपल्याला एक स्पेशल व्यक्ती भेटलेली आहे, जिचं नाव आहे, या नावाचं What's your name? नितिका. तुझं नाव? गारेपल्ली. ओके. नितिका गारेपल्ली करके ये आप लोग तेलंगणा से ना? हाँ, तेलंगणाहून आपल्याला एक छोटीशी कलाकार भेटलेली आहे. तिने त्यांचं लोकल जे काही आहे ते वेअर केलेलं आहे, त्याला कुचीपुडी म्हणतात. आणि मुलगी खरंच खूप छान दिसते. आम्ही वरती होतो आणि वरून तिला मी तिकडे कॅप्चर केलं आणि तिला म्हटलं आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला सगळ्यांना शेअर करावं, त्याच्यामुळे हिचा मी एक व्हिडिओ घेतलेला आहे. तर तुम्हाला पण सुद्धा हिचा गेस्चर आवडला असेल तर सगळीकडे यूट्यूबवर शेअर करा. थँक्यू. आपल्या जीवनाचा शेवट असते, असं म्हणतो आपण.
तर तिकडे गेल्यावर आपल्याला खरोखर जीवनाचं सत्य कळतं. तर त्या घाटाला आपण एक थोड्याच वेळात पोहोचणार आहोत. तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत तो जो घाट आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून बघा. मणिकर्णिका घाट. तिथे शेवटचा जो अंत्यविधी असतो तो अंत्यविधी केला जातो. प्रेत जाळण्याची विधी असते ती केली जाते. आणि मला आता मानलं जातं की जर तिथे अंत्यविधी झाला तर त्याला मोक्ष मिळतो. आणि मला आत्ताच एकाकडून कळालं की तुझा पाऊस असेल, जोरात पाऊस असेल, किती जोरदार पाऊस असेल तरी त्या चितेला एकदा जर आग दिली तरी सुद्धा ती चिता विझत नाही. असं एक सत्य आहे. इकडे बघा. कुठे आलो आता आपण? आता आपण एंट्री करतोय काशी विश्वनाथ मंदिर, जे आपलं मुख्य आकर्षण होतं. तिकडे फायनली आपण पोहोचतोय, एंट्री करतोय. आता थोडा वेळ झाला, ठीक आहे. मंदिरात जातोय आपण आता थोड्या वेळात. मंदिराचा मार्ग तुम्ही बघू शकता. रात्रीच्या वेळेला आणि त्याच्यामुळे खूप मला शांत असं वाटतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता. मंदिराच्या परिसरामध्ये खूप सारी अशी स्वच्छता आहे. आणखी काही क्षणातच आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. कुठे गेले लोक? माझ्या मागे तुम्ही बघू शकता दुर्लभ दर्शन केंद्र आहे. म्हणजे तुम्ही 3D VRच्या माध्यमातून बसल्या बसल्या संपूर्ण दर्शन घेऊ शकता. इकडे फ्री दर्शन डेमो सुद्धा आहे. राऊंडच एवढा आहे. मला पण तेच वाटलं होतं की दर्शन आपलं 1-1.5 तासामध्ये होऊन जाईल, 2 तासात लास्ट टू लास्ट आपण येऊ. मला वाटलं मी 8-9 वाजता आपण घरी पोहोचू. काय बोला? सॉरी, काय बोला? आमचं आत्ताच डिनर झालेलं आहे सो कॉल्ड, आणि आम्हाला चॅलेंज होतं की आता आम्ही काही खाऊ शकत नाही. पण ते चॅलेंज मोडण्यासाठी आम्ही गुलाबजामुन मागवला आहे. तुम्ही गुलाबजामुनचा साईज बघू शकता आणि गरम आहे. गरमागरम हे बघा. हे बघा. त्याला त्याच्यातून वाफा करून दाखव. त्याच्यातून वाफा पण निघत आहेत. दाखव ना. चमच्याने घे बाहेर. हे बघ, कॅमेरामॅन जरा क्लोज मला. हे बघा, हे बघा. कॅमेरामॅन फोकस करो इस पे. तर चॅलेंज आम्ही जिंकलेला आहे. आणि हा गुलाबजामुन आम्हाला मिळाला. तुम्हाला गुलाबजामुन तुम्ही खाल्ले ना? गरम आहे बघ ना. नाही ते काय बोली कळलं नाही. मी त्याला फुंकून खाणार. साखर खायला. बोलत गरमागरम लाना. 30% डिस्काउंट देना पडेगा अभी. दवाई का खर्च लेने ना. मग हो खूप गरम आहे. बघा तुम्ही पण बघा ना, ट्राय करा ना. घ्या. उर्मिला तुला नाही. आई त्याने घेतला. साखरेचा पाक खात आहेत हे, आणि दोघं पण आहेत प्री डायबेटिक. आम्ही भारतात राहून पाक खाणारच. आमचं
मिशन आहे खाऊन टाकायचं. आणि मी ज्या गोष्टीला नाही बोलते ते गोष्टी हे करून दाखवतात. सेम टू यू. सेम टू यू. व्हॉट यू मीन सेम टू यू? आम्ही जे सांगतो त्या गोष्टी तू करून दाखवते. मी ज्या गोष्टी नाही करायला सांगत त्याच गोष्टी तुम्ही करतायत. ब्लॉग आहे का काय? भांडण करते कोणी ब्लॉगर बनवलेला? तू चेक केलं का बिल? तर मित्रांनो, मध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नसल्यामुळे आता मी डायरेक्ट दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलेलो आहोत. चांगल्यापैकी दर्शन झालेलं आमचं आणि नशीब इतकं चांगलं आहे की एक उलट आपल्याला 15-20 मिनिटात आपलं दर्शन झालं. एक 15 ते 20 मिनिटामध्ये आमचं दर्शन झालेलं आहे. शंकर महादेवाची कृपा. खूप गर्दी होती. आम्हाला वाटलं आज दर्शन मिळणार नाही. आम्ही बाहेरूनच दर्शन घेण्याचा विचार केलेला होता, पण मग आम्हाला असं कळालं की लाईन गर्दी खूप आहे म्हणून आम्ही एंट्री केली मध्ये आणि एक 15 मिनिटामध्ये आमचं दर्शन झालं. ते पण छान झालं. आता इथून पुढचा प्लॅन मला वाटतं घाट मणिकर्णिका जो घाट आहे तिकडे मी मगाशी तुम्हाला ज्याबद्दल थोडीशी माहिती दिली होती. तर रात्रीचे वाजले 11. खूप मजा येते ब्लॉग बनवायला आणि इथलं वातावरण जे आहे खूप सुंदर आहे. थंड वातावरण आहे. मजा येते. तर सोबत राहा.